आता एक मोठी बातमी, नाशिक मुंबई आग्रा मार्गावर अपघात झालेला आहे। महामार्गावर ट्रक आणि पिकअपची धडक झाली आणि या भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला असल्याचं कळतंय। मंत्री गिरीश महाजन हे सध्या नाशिकला रवाना झालेले आहेत। नाशिक मुंबई आग्रा महामार्गावरील उड्डाण पुलावर हा भीषण अपघात झालाय आणि यावरच अधिक बोलण्यासाठी स्वतः आपल्यासोबत गिरीश महाजन जोडले गेलेले आहेत। गिरीश जी, खरं तर हा भीषण अपघात झाला असल्याचं कळतंय, तुमच्यापर्यंत काय माहिती मिळाली आहे? काल अतिशय भीषण अतिशय दुर्दैवी हा अपघात या ठिकाणी घडलेला आहे। काल मी शिर्डीला अधिवेशनासाठी जो रात्री मी मुख्यमंत्री महोदयासोबत मुंबईला पोहोचलो आणि पोहोचल्यावर घरी पोहोचल्याबरोबर मी आपल्या चॅनलवर बघितलं आणि मला फोनही आला असा अपघात झालेला आहे म्हणून। आणि म्हणून मग सकाळी मी पुन्हा 6च्या ट्रेनने या ठिकाणी निघालेलो लवकर पोहोचावं म्हणून। मी 9 वाजता नाशिकला पोहोचेल आणि त्या ठिकाणी जाऊन अपघात स्थळाची आणि जे रुग्ण आहेत हॉस्पिटलला त्यांचीही त्या ठिकाणी भेट घेईल। पण अतिशय दुर्दैवी असा प्रकार घडला, कारण म्हणजे पुलावर असा आसारीने भरलेला ट्रक उभा कसा राहू शकतो रात्री, हा एक महत्वाचा विषय आहे। आणि त्यात ते बिचारे विनाकारण निरपराध मुलं त्यात मृत्युमुखी पडलेले आहेत, तरुण आहेत, त्यांच्या कुटुंबियाची सुद्धा मी भेट त्या ठिकाणी घेतो। आणि सरकारने त्याच्या सरकारच्या वतीने मी मुख्यमंत्री महोदयांशी बोललेलो आहे, त्या ठिकाणी भेट घेऊन मग जखमींवर उपचार त्या ठिकाणी करणार होतो आम्ही। त्याचा खर्च सुद्धा शासन करणार आहे, तर जी काही मदत लागेल ते सगळे आम्ही त्यांना त्या ठिकाणी करू। बरं गिरीशजी, धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी संवाद साधण्यासाठी। नाशिकमध्ये अपघातात मृत पावलेल्यांचा एक व्हिडिओ समोर आलेला आहे। या तरुणांनी सोशल मीडियावर हा व्हिडिओ पोस्ट केला होता। मात्र निफाड तालुक्यामध्ये झालेल्या अपघातात यातील काही तरुणांचा मृत्यू झालाय तर काहींची प्रकृती चिंताजनक आहे। राज्यातील विना अनुदानावरील शाळा टप्पा अनुदानावर आल्यानंतर तसंच इंग्रजी शाळांच्या मान्यतेच्या खिरापती वाटल्यानं राज्यभरातील सरकारी मराठी शाळांच्या विद्यार्थी संख्येला गळती लागली आहे। राज्यातील तब्बल 15,345 शाळांमध्ये पटसंख्या 1 ते 100च्या दरम्यान घसरली आहे। नवीन वर्षाच्या सुरुवातीला सर्वसामान्यांवर महागाईची संक्रांत आली आहे। संक्रांतीच्या तोंडावर भेंडी, पापडी वाल, वांगी आणि गाजर 15 ते 20% महागलेले आहेत, तर 120 रुपये किलोनं मिळणारा वाल तब्बल 200 रुपयांवर गेलाय, तर 60 रुपयांना मिळणारी वांगी 100 रुपयांवर गेली आहेत। महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपुरात लाडक्या लेकींच्या सुरक्षेचा थांगपत्ता नसल्याचं चित्र आहे। शहरात प्रेमसंबंध आणि अनैतिक संबंध अशा घटनांचं सत्र वाढलं असून वर्षभरात तब्बल 559 मुली आणि महिला बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे।